प्रेक्षकांनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी असते, सावी आता धैर्य तिला म्हणत असतो की माझं डोकं आहे ना खरंच खूप दुखतंय, काय झालं रात्री काय माहिती. तर आता लगेच सावी म्हणते तू कशाला ते औषध प्यायचं, तू ते औषध पिलास ना त्यामुळे सगळं झालं आहे असं म्हणते. तर आता धैर्य म्हणतो की हो ना, माझी खरंच चूक झाली, मी ते औषध प्यायलाच नको होतं. तर ती म्हणते मी रात्री खूप घाबरले होते. तर धैर्य म्हणतो कशाला घाबरली होतीस सावी तू. तर सावी म्हणते की कशाला म्हणजे अरे ते कोणीच नव्हतं ना रूममध्ये, त्यामुळे मी घाबरले होते, मी त्यामुळेच खूप घाबरून गेले होते असं म्हणते. तर आता लगेच धैर्य म्हणतो हो ना, पण मी वर कसा आलो असं म्हणतो. तर सावी म्हणते की तू वर आहे ना, कसा आला काय माहिती, मी झोपले त्यानंतर तू लगेच वर आला होता असं बोलत असते. धैर्य म्हणतो हो ना. तर आता ती म्हणते की हो. तर आता लगेच त्यांचं बोलणं होतं आणि जी सावी आहे ती खाली येते. इकडे आल्यावरती ती नीता नावंती त्यांच्याशी बोलत असते आणि आता नीता म्हणते की काय गं सावी, काय झालंय तुला. तर सावी म्हणते काही नाही अहो नीता वहिनी, काही झालं नाहीये मला, पण मला खूप टेन्शन आलंय हो, हे सगळे ना काय चाललंय ना काय माहिती. त्या दिवशी त्या दामिनीचं सत्य त्या दिवशीच बाहेर आलं असतं आणि त्या दिवशी त्यांनी जी खोटी बाई आणली होती नसती ना, तर बरं झालं असतं. ती खोटी बाई घेऊन आल्यात आणि तिला खोटे पुरावे, खोटा साक्षीदार बनवलं. तर आता दामिनी लगेच नीता नावंती म्हणतात अगं सावी, तुला माहीत नाही खरंच कशा आहेत त्या, खरंच ना कसं वागतायत त्या त्यांनाच माहिती आहे, खूप चुकीचं वागतायत त्या असं म्हणत असते. तर आता लगेच सावी म्हणते हो ना, मला तर खूप राग येतो त्यांचा असं बोलते. आता लगेच ती तेवढ्यात म्हणते की ती परागला फोन करते आणि सांगते पराग हे बघ ना, तुला एक सांगू का, मी त्या दिवशी तिची बाई आली ती का, तू तिचा पाठलाग कर ना, ती बाई कुठे आहे ना, काय आहे सगळं काही शोधून काढ आणि त्या बाईचं सगळं विचारपूस करून काढ. तर आता पराग म्हणतो ठीक आहे सावे, तू काळजी नको करू असं म्हणतो. आणि आता लगेच पराग जो असतो तो म्हणतो की आता काही टेन्शनच नाही घ्यायचं, हे बघ सावे मी जे आहे ना ते करेल सगळं काही असं म्हणतो. आणि आता लगेच ते पराग आणि ते तिकडे शोध घ्यायला लागतात. तर इकडे तर सावी रूममध्ये येते आणि ती धैर्यशी बोलत बसते. तर ती म्हणत असते की नीता तिला त्यांना पण सांगते सावी की धैर्याने ड्रिंक केलं होतं, असं झालं होतं तसं झालं होतं. तर ते म्हणतात काय धैर्य भाऊजींनी, असं कधी होऊ शकत नाही सावी. सावी म्हणते हो खरंच, धैर्याने ड्रिंक केलं होतं रात्री असं बोलते. मग त्यांचा पण विश्वास बसतो. ते म्हणतात आता काय करायचं, धैर्य भाऊजी असं कधी करेल आम्हाला वाटलं नव्हतं. तर इकडं आता सावी धैर्यकडे येते आणि ती रूममध्ये बसलेली असते आणि धैर्यला म्हणते, धैर्य खूप शांत असतो. ती म्हणते फ्रेंड्स खूप डोकं दुखतंय का, मी दाबून देऊ का. तर ती म्हणतो दाबून नाही दिलं तरी चालेल, तू नुसता हात जरी लावला ना तरी माझं डोकं बरं होईल. तर ती म्हणते जा, मी बॉम्ब लावून देते तुझ्या डोक्याला. आणि बॉम्ब लावून देत असते आणि ती डोळ्यांना लागायचं नाटक करते. तेवढं त्या दामिनी सावीसाठी दूध घेऊन येत असते विष टाकून. तर इकडं जी इरा आहे ती बघते आणि म्हणते काय टाकलं तुम्ही याच्यात आणि काय टाकून घेऊन चाललात असं म्हणत असते. ती म्हणते तुला काय करायचं इरा असं म्हणते. आणि ती आता दूध घेऊन दामिनी सावीच्या रूममध्ये येते आणि सावीला दूध द्यायचं असतं पण सावी घेत नाही. तर धैर्याने ते बळजबरी तिला दूध प्यायला सांगतात आणि त्या दुधातलं विष सगळं तिच्या अंगात मिक्स होतं मग. आणि सावी आता तिथे बळजबरी ते दूध सगळं काही पिऊन घेते. तर आता इकडे दामिनीचा प्लॅन सक्सेस झाला, त्यामुळे दामिनी खूपच खुश झालेली असते आणि इकडे सावीला खूप त्रास व्हायला लागतो आणि तिच्याकडे पराग आणि ते पण येतात. तर नक्की काय ट्विस्ट घडतोय ना हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.